श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. नमस्कार मित्रांनो, जर तुमची रास कुंभ असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 2026 हे वर्ष तुमच्या आयुष्यात काही नवीन संधी, नवीन निर्णय आणि आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचं वर्ष ठरू शकतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही रास, कोणताही ग्रह मेहनतीची जागा घेऊ शकत नाही. आज आपण जाणून घेणार आहोत 2026मध्ये कुंभ राशीच्या व्यक्तींनी कोणत्या संधीकडे लक्ष द्यावं, कोणत्या चुका टाळाव्यात, आर्थिकदृष्ट्या स्वतःला अधिक सक्षम कसं बनवावं. कधी कधी जीवनात मोठा बदल अचानक होत नाही, ती छोट्या योग्य निर्णयांपासून सुरू होतो. म्हणून हा व्हिडिओ भविष्य जाणून घेण्यासाठी नाही, तर स्वतःला तयार करण्यासाठी आहे. चला सुरुवात करूयात. मित्रांनो, 2026मध्ये कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल ती माहिती आहे का? ती म्हणजे योग्य संधी ओळखणे. अनेक वेळा संधी आपल्या समोर येते, पण भीतीमुळे किंवा आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे आपणच ती गमावतो. या वर्षात नवीन कौशल्य शिकणे, स्वतःमध्ये गुंतवणूक करणे आणि आर्थिक नियोजन करणे या गोष्टी तुमच्यासाठी विशेष महत्त्वाच्या ठरू शकतात. जर तुम्ही नोकरीत असाल तर नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता असू शकते. जर व्यवसाय करत असाल तर कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी पूर्ण माहिती आणि योग्य नियोजन करा. लक्षात ठेवा, मोठा नफा मिळवण्याच्या घाईत मोठा धोका घेणे टाळा. 2026मध्ये बचत, योग्य खर्च आणि शिस्तबद्ध आर्थिक नियोजन या 3 गोष्टी तुमची खरी ताकद ठरू शकतात. आजपासून एक छोटा नियम करा. कमाई किती झाली यापेक्षा बचत किती झाली याकडे जास्त लक्ष द्या. कारण आर्थिक स्थिरता फक्त जास्त कमाईमुळे नाही, तर योग्य नियोजनामुळे मिळते. मित्रांनो, 2026मध्ये तुमच्यासमोर काही नवीन दारे उघडू शकतात. त्या दारातून पुढे जायचं की नाही हा निर्णय मात्र तुमच्या मेहनतीवर, तयारीवर आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्यावर अवलंबून असेल. मित्रांनो, आता एक महत्त्वाचा प्रश्न, 2026 खरंच तुमच्यासाठी चांगलं वर्ष ठरू शकतं का? याचं उत्तर फक्त ग्रहांमध्ये नाही, तर तुमच्या निर्णयांमध्ये दडलं आहे. अनेक लोक नवीन वर्षाची वाट पाहतात, पण स्वतःमध्ये कोणताही बदल करत नाहीत आणि मग म्हणतात की माझं नशीबच खराब आहे. पण कधी स्वतःला विचारलं आहे का, मी रोज माझ्या ध्येयासाठी एक पाऊल पुढे टाकतो का? मित्रांनो, 2027मध्ये तुमच्यासमोर काही अशा संधी येऊ शकतात ज्या पहिल्या नजरेत साध्या वाटतील, पण पुढे जाऊन मोठा बदल घडवू शकतात. म्हणून कोणतीही नवीन गोष्ट शिकण्याची संधी सोडू नका. नवीन लोकांशी संपर्क वाढवा, तुमचं ज्ञान वाढवा, कारण ज्ञान ही अशी संपत्ती आहे जी कोणीही चोरू शकत नाही. लक्षात ठेवा, यशस्वी लोक मोठ्या संधीची वाट पाहत नाहीत, ते लहान संधीच मोठ्या बनवतात. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमचं रेझ्यूम अपडेट करा, नवीन स्किल्स शिका, दररोज अर्ज करा. जर व्यवसाय करत असाल तर ग्राहकांना विश्वास जपा, प्रामाणिकपणे काम करा. मित्रांनो, 2026मध्ये तुमचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी दुसरा कोणी नसणार, तर कालचा तुम्ही स्वतःच असणार आहात. दररोज स्वतःला कालपेक्षा थोडं चांगलं बनवा. विश्वास ठेवा, यश एका दिवसात मिळत नाही, पण दररोज केलेले छोटे प्रयत्न एक दिवस मोठं यश नक्कीच घडवतात. मित्रांनो, आता आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक कुंभ राशीच्या व्यक्तीच्या आयुष्याशी जोडलेला आहे, तो म्हणजे पैसा. हो, पैसा प्रत्येकालाच हवा असतो, पण एक सत्य लक्षात ठेवा, पैसा कमावणे कठीण असते, पण पैसा टिकवणे त्याहून कठीण असते. 2026मध्ये तुमच्यासमोर कमाईच्या नवीन संधी येऊ शकतात, पण त्या संधीचा योग्य उपयोग करणे हे पूर्णपणे तुमच्या निर्णयांवर अवलंबून असेल. लक्षात ठेवा, आर्थिक प्रगती फक्त जास्त पगारामुळे होत नाही, तर योग्य नियोजन, बचत आणि संयमांमुळे होते. आजपासून एक छोटासा नियम करा. कमाई होताच त्यातील काही रक्कम बचतीसाठी बाजूला ठेवा, कारण भविष्यातील सुरक्षितता आजच्या शिस्तीतूनच तयार होते. मित्रांनो, 2026मध्ये कोणी तुमच्या यशावर आनंदी होईल तर काही लोक टीकाही करतील, पण लोकांच्या बोलण्याकडे पाहत बसलात तर स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेळच उरणार नाही. म्हणून तुमचं ध्येय स्पष्ट करा, मेहनतीवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिक मार्ग कधीच सोडू नका. विश्वास ठेवा, आज केलेली मेहनत उद्या नक्कीच फळ देईल. कदाचित तुमच्या अपेक्षेपेक्षा उशिरा, पण योग्य वेळी. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, यशस्वी होण्यापूर्वी अनेक वेळा अपयश येतं, पण जो माणूस अपयशानंतरही चालत राहतो तोच एक दिवस इतिहास घडवतो.
म्हणून 2026मध्ये स्वतःवर विश्वास ठेवा, शिकत राहा आणि प्रत्येक दिवस कालपेक्षा चांगला बनवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, आजचा हा संदेश संपण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटीशी विनंती करते. कृपया 1 मिनिट डोळे मिटा आणि स्वतःच्या आयुष्याचा आत्तापर्यंतचा प्रवास आठवा. किती संघर्ष केले, किती वेळा अपयश आलं आणि किती वेळा आपल्या जवळची माणसं सोडून गेली, किती वेळा रात्रभर झोप झाली नाही आणि किती वेळा डोळ्यात अश्रू घेऊन तुम्ही देवाला फक्त एवढंच विचारलं, माझी वेळ कधी बदलेल. मित्रांनो, जीवनात प्रत्येकाची वेळ येते, पण त्या वेळेपर्यंत विश्वास जपणारेच पुढे जातात. जर 2026मध्ये तुम्हाला एखादी नवीन संधी मिळाली तर भीतीमुळे ती सोडू नका. जर एखादं अपयश आलं तर स्वतःला अपयशी समजू नका, कारण अपयश म्हणजे प्रवासाचा शेवटचा दिवस. तर नवीन सुरुवात करण्याची संधी असते. लक्षात ठेवा, राशी तुम्हाला दिशा दाखवू शकते, पण तुमचं भविष्य, तुमचे निर्णय, तुमची मेहनत आणि तुमचं धैर्य घडवणं हे तुमच्याच हातात आहे. आज या क्षणी स्वतःला एक वचन द्या, मी माझ्या स्वप्नांवर विश्वास ठेवेन, मी प्रामाणिकपणे मेहनत करेन, मी हार मानणार नाही आणि प्रत्येक दिवस कालपेक्षा चांगला बनवेन. विश्वास ठेवा, आज केलेली छोटी मेहनत उद्या मोठं यश देऊ शकते आणि कदाचित 2026 हे वर्ष तुमच्या आयुष्यातील एका सुंदर नव्या अध्यायाची सुरुवात ठरू शकतं. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि यातील एखादं वाक्य जरी तुमच्या मनाला स्पर्श करून गेलं असेल तर व्हिडिओसाठी लाईक नक्कीच करा. तुमच्या कुंभ राशीच्या मित्रांना आणि कुटुंबियांना शेअर करा. असाच राशी भविष्य, ज्योतिष आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि शेवटी कमेंटमध्ये तुमची रास आणि जय श्री गणेश किंवा हर हर महादेव यापैकी एक नक्की लिहा. तुमच्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि योग्य निर्णय घेण्याची बुद्धी लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. श्री गणेशाय नमः. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.